वेलकम वेलकम एम एस जायचे सन्माननीय मोतीलालभाई शाह यांचं आगमन होताना दिसतंय. त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. वेलकम सर. या मान्यवर कक्षामध्ये आपलंही स्वागत आहे. बादशाह चषकाच्या माध्यमातून हे खास वेलकम आपण करतोय. त्यांचा संघही मला वाटतं या 19 स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. स्वागत आहे आपलं. जय श्रीराम BL स्पोर्ट्स या नावाने जायचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत आहे या संघाचं. लगेच सामन्याकडे वळूया. साई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडी वर्सेस TD स्टार चौक या दोन संघांमध्ये आता सामना होणार आहेत. सलामीची जोडी विपुल आणि मॅकमिलन हे दोन फलंदाज असतील. पंचांचा इशारा येतोय. अशोक राऊत यांचा सामन्याला सुरुवात होईल. शुभम सांगले येतोय पहिल्या शतक घेऊन उजव्या हाताने. 9-14 पहिला चेंडू पडेल. पंचांचा इशारा येतोय. विपुल स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला मॅकमिलन. शुभम टू विपुल. पहिला चेंडू पुल करायचा होता. चेंडू बॅटच्या कडेला लागून जास्त दूरवर जात नाही. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि हा कम्फर्टेबली झेल टिपला जातो. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश मिळते विपुलला आणि शुभम बाद होते तिकडे शून्यावरती. सॉरी, विपुल बाद होत आहे तिकडे. कमॉन डीजे. आय लव्ह यू. थँक्यू डीजे. सुरेख सुरुवात शुभमकडून. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय. नवीन फलंदाज मॅकमिलन टप्पा. हा एक दुसरा मॅकमिलन आहे. वाव. तो मॅकमिलन गोविंद, हा मॅकमिलन टप्पा. आडनाव टप्पा. वाव. दोन मॅकमिलन आले आहेत आता मैदानामध्ये. पाहायचं आहे. शुभम पहिल्या षटकातील दुसरा चेंडू मॅकमिलन टप्पासाठी. उजव्या हाताने 12 ते 15 पावलांचा स्टार्ट. फुल लेन डिलिव्हरी. कार्पेटच्या साहाय्याने खेळतात. लॉंग ऑफला तिकडे क्षेत्ररक्षक झालेला आहे. डिरेक्ट हिट झाला असता तर दुसरा गडी सुद्धा बाद झाला असता, परंतु तसं काही होत नाहीये. चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पण थ्रो थोडासा वाईट झालाय. त्याच्यामुळे श्री गणेशा होतोय आता TD स्टार चौक संघाचा. 1-1. सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु थोडीशी नशिबाची साथ मॅकमिलन टप्पाला. पुन्हा आता यावेळी मॅकमिलन गोविंद येतील स्ट्राईकवरती. शुभम टू मॅकमिलन गोविंद. हा टप्प्याचा चेंडू. पंचांकडे लक्ष असेल. पंचांचे दोन्ही हात फैलावतात. अवांतर चेंडू होतोय. अवांतर धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 2. पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय. लॉब केलाय तिकडे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि लगेच ऍक्शन मध्ये आले. सफल झाले आणि चेंडूला काव करण्याच्या दिशेने भिरकावून दिले. 6 पहिला षटकार येतो TD स्टार चौकाकडून आणि एका 6 धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 8. गुड स्टार्ट. मॅक
मॅकमिलन गोविंद पहिल्या चेंडूवरती आपला पहिला षटकार दाखवतोय. अतिशय चांगला फटका त्याच्या माध्यमातून धावसंख्या 8 वर पोहोचले. शुभम पुन्हा एकदा सामना करेल मॅकमिलन गोविंद. यावेळी खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, चेंज केला आहे आपल्या बॉलिंगमध्ये. अगोदर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता, यावेळी थोडंसं लांब ठेवलं मॅकमिलनच्या रेंजपासून आणि अवांतर निर्धाव चेंडू हाताळला जातो तिकडे शुभम मार्फत. धावसंख्या 8, 1 बाद 8. TD स्टार चौक. पुन्हा एकदा शुभम. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय चेंडू. एक वन बाउन्स चौकार. दुसरा एक चांगला फटका मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. धावसंख्या 12. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील शुभम यांचा. शुभम टू मॅकमिलन गोविंद. यावेळी स्क्वेअर कट करायचा होता शेवटच्या क्षणी. पंचांकडे थर्ड अंपायरकडे गेले आहेत. पंच खूप जोरात डिरेक्ट हिट झालं होतं आणि डिरेक्ट हिट नेहमी क्लोज असतात, त्याच्यामुळे पंच थर्ड अंपायरची मदत घेतात. क्लोज कॉल आहे. विशाल तू हा संपर्क. विशाल नाईक आहे थर्ड अंपायर आमचे, ते लक्ष देऊन आहेत स्क्रीनवरती. फलंदाज बाद आहे. विशाल नाईक चेक करत आहे तिकडे. बाद होते फलंदाज तिकडे. मला वाटतं मॅकमिलन टप्पा बाद होईल. थँक्यू डीजे. 12 धावा आल्यात पहिल्या षटकात आणि 2 महत्वाचे गडी बाद झाले TD स्टार चौक संघाचे. नवीन फलंदाज आता येत आहेत फेबियन ॲलन. धावा पण आल्यात आणि 2 फलंदाज सुद्धा बाद झाले, त्याच्यामुळे संमिश्र सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणेन. अभिषेक यादव 60 ओव्हर, कैच को 100 रुपया 10 दिन. बॉलर कोणाला? प्रणय कोहली. दादा अभिषेक यादव 60 ओव्हर कॅच पकडला ना, 10 दिवस जोपर्यंत टुर्नामेंट तोपर्यंत. अभिषेक यादव. अच्छा अच्छा. आमचे डीजे ऑपरेटर अभिषेक यादव यांच्या मार्फत जे खेळाडू क्षेत्र बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडतील त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येकाला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जेवढे दिवस ही स्पर्धा चालेल तेवढे दिवस. तो एक प्रेक्षकांना सुद्धा संधी आहे. प्रणय कोहली येतात दुसरे षटक घेऊन. समोर मॅकमिलन गोविंद. लॉप करायचा होता चेंडू आणि बॅटमध्ये जास्त असं चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू जास्त दूरवर जात नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या 13. 2 बाद 13. TD स्टार चौक.
प्रणय कोहली टू फेबियन. फेबियन पहिलाच सामना करेल, पहिल्याच चेंडूचा सामना करेल या सामन्यात. उजव्या हाताने राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी लो फुल टॉस होता, कव्हर करू शकले नाही तिकडे फेबियन आणि चेंज ऑफ पेसमध्ये अडकवलंय त्यांनी आणि फेबियन सुद्धा तिकडे बाद होत आहेत. तिसरा गडी बाद होतो TD स्टार चौकाचा धावसंख्या 13 असताना. थँक्यू DJ. नवीन फलंदाज क्लिंटन येत आहेत आता. चौथा नंबर 5चे फलंदाज क्लिंटन माळ्या. प्रणय कोहली तिचे चांगलं व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस केला होता आणि अडकवले त्यांनी तिकडे फेबियनला. यावेळी लॉप केलाय, हा पण चेंडू जास्त दूरवर जात नाही. कदाचित अजून एक फलंदाज बाद होईल का TD स्टार चौकाचा. सोप्पा झेल तिकडे अजून एक यश मिळतंय प्रणय कोहलीला. नंबर 4 चौथा फलंदाज बाद होतोय TD स्टार चौक संघाचा धावसंख्या 13 असताना. थँक्यू DJ. जॉर्डन येतात नवीन फलंदाज. लागोपाठच्या कंटिन्यू आता ऑन हॅट्रिक नाही, रनआउट होतं ना, ऑन हॅट्रिक आहेत आता प्रणय कोहली. प्रणय टू जॉर्डन. यावेळी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने नाही, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झाला होता. पंचांकडे दाद मागितली होती परंतु व्यवस्थित पोहोचतायत तिकडे जॉर्डन स्वतःचं खातं खोलतंय. सेन्सिबल क्रिकेट जॉर्डनच्या माध्यमातून, कारण लागोपाठ गडी बाद झालेत त्याच्यामुळे त्यांनी खूप अतिशय शेवटच्या क्षणी चेंडूला फक्त दिशा दिली पॉईंट मिड ऑफच्या बाजूने आणि एक धाव पूर्ण केली. स्वतःचं सुद्धा खातं खोललं आणि संघाला 14 एका धावेने पुढे नेले 14 वरती. 4 बाद 14 TD स्टार्स चौक. मॅकमिलनकडे लक्ष असेल, त्याला आता चांगली इनिंग खेळावं लागेल. 4 फलंदाज बाद झाले त्याच्यामुळे आता बरीच मदार असेल ती मॅकमिलन गोविंदवरती असेल. प्रणय कोहली टू मॅकमिलन गोविंद. यावेळी चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा. खूप चांगलं व्हेरिएशन आहे प्रणय कोहलीकडे, वेगवान त्याचबरोबर चेंज ऑफ पेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा कटर सुद्धा टाकतोय. त्याच्यामुळे पुन्हा एकदा बीट करण्यामध्ये यश मिळते प्रणय कोहलीला. यावेळी मॅकमिलन बीट होतोय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. अतिशय चांगलं षटक कोहलीच्या माध्यमातून. त्याने फक्त 2च धावा दिल्या त्या 5 चेंडूमध्ये आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा प्रणय कोहली टू मॅकमिलन गोविंद. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मॅकमिलनचा. चेंडू बॅटच्या टोला लागतोय, जास्त दूरवर जात नाही. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होते तिकडे. अजून एक धाव मिळते मॅकमिलन गोविंदला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 15. 2 षटकाच्या हप्त्यात 15. 4 गडी बाद TD स्टार चौक.
थँक्यू डीजे. याच्यानंतरचा होणारा सामना ड्रीम 11 वर्सेस बादशाह बॉईज सत्या यांच्यामध्ये होणार आहे. ही इनिंग संपायच्या आत त्यांनी सगळ्यांनी रेडी राहायचं आणि टॉससाठी यायचं आहे विनंती आहे. आणि त्याच्यानंतर अन्यथा नाही वेळेवर पोहोचला तर पॅनल्टी आहे 2 धावांची. लक्ष द्या. ड्रीम 11 आणि बादशाह बॉईज सत्या याच्यानंतरचा होणारा सामना. नंबर 2चे षटक घेऊन येत आहेत आता शुभम सांगळे येत आहेत. पहिले षटक हाताळलं होतं 12 धावा खर्च केला. वैयक्तिक दुसरं वैयक्तिक दुसरं तेच त्याचं नाव पहिला लिहिलं. आला तो ओके ओके. शुभम मॅकमिलन गोविंदसाठी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. शुभम टू मॅकमिलन गोविंद. यावेळी चेंडू पाहायचा झेल होईल का. यश आपल्या मागच्या बाजूला धावत होते. संधी होती तिकडे. मॅकमिलन रिस्क खूप. तिसरा डायरेक्ट हिट होतं इकडे. थोडासा धोका पत्करला होता मॅकमिलन यांनी परंतु आपल्या रनिंगवरती कंप्लीट भरोसा ठेवला होता त्यांनी. आणि ही दुसरी देखील वेगवान धाव त्यांनी पूर्ण केली. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 17. मिस्क्यूड होता फटका परंतु तो झेलमध्ये कन्वर्ट झालेला नाही. 2 धाव मिळतात मॅकमिलनला. मॅकमिलन वैयक्तिक 14 धावेवर खेळतोय. 17 मध्ये 14 मॅकमिलनच्याच आहेत. गुड बॅटिंग. एक चांगली इनिंग खेळावी लागेल TDSR चौक संघाडी मॅकमिलनला. शुभम टू मॅकमिलन. यावेळी वाडा शॉट. सुपर शॉट. एक बाउन्स चौकार जाईल. खूप वेगवान चेंडू होता आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने एकदम फाईन खेळलाय पॉईंटच्या डोक्यावरून आणि या चौकार मिळतो. सुरेख फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 21. कमान डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. संगणक ऍक्शनमध्ये येत आहेत. 4 बाद 21 किती 25 ना आता 4 बाद 21 वर पोहोचलाय TDSR चौक संघ. पुन्हा एकदा शुभम. तिसरा चेंडू घेऊन मॅकमिलन गोविंदसाठी. हा लॉप केलाय तिकडे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. नक्कीच हा पण चौकार जाईल बहुतेक. आणि हा सुद्धा चौकार. गुड शॉट. शफल झाले होते. स्ट्रोकसाठी जागा बनवली. आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं इझी पडलं असेल मॅकमिलनला कारण त्याने जागा बनवली होती. तिकडे चेंडू आलाय आणि त्याने सहज चेंडूला पाठवून दिलं. एक बाउन्स. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 25. व्हॉलिंटियर्स कुठे गेले आपले. थांब डीजे थांब. अरे बाउंड्रीवरती कोण प्लेयरच नाही आपले. व्हॉलिंटियर्स पाठवा तिकडे सगळेजण. पुन्हा एकदा शुभम. धावसंख्या 25. चांगली फलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. ओ गुड. अतिशय चांगला सुरेख वेगवान चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता मॅकमिलनला परंतु चेंडू पेसने बीट केले तिकडे. शुभमच्या पेसनी मॅकमिलनला. निर्धाव चेंडू येतोय. गुड बॉल. 25 मध्ये एकट्याचं 22 आहे. वैयक्तिक 22 धावसंख्येवर खेळतोय मॅकमिलन. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शुभम. वाव. ट्रेडमार्क शॉट. आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याला फक्त असं ढकललंय असं म्हणेन आणि तेवढं सुरेख टायमिंग पंच अशोक राऊत यांचा इशारा येतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 31. गुड शॉट मॅकमिलन.
बाउंड्रीवर पाठव ना कोणाला पोरांना. बाउंड्रीवर पाठव, बॉल जातात तिथे. कोण नाही तिथे, बॉल इंटरेस्टच नाही आपले. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. अतिशय चांगली फलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. 31 वर पोहोचलाय संघ TD स्टार चौक. शुभम यावेळी चेंज ऑफ पेस, गुड बॉल आणि तेवढंच सुरेख. मॅकमिलन स्ट्राईक हवी आहे, त्याने बघितले आणि त्याने शेवटच्या क्षणी चेंडूला फक्त थांबवलंय आणि एक धाव बॉल पूर्ण केले. धावसंख्या 32. 3 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या 32 झालेली आहे. 4 फलंदाज बाद TD स्टार चौक. संतोष तांगडे आणि धनेश्वर भोयर. जितू आमचे जितू पाटील यांचे मित्र पालजीपाड्याचे संतोष तांगडे आणि धनेश्वर भोईर आणि कंपनी इथे आलेले आहे. आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. A1 जोडी चषक 2026 वर्ष दुसरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. फटाक्याच्या आतषबाजीने त्यांचं स्वागत केलं जातंय. जवळचे आहेत जितू पॅकर्सचे. थांब डीजे थांब. अरे यार ती डीजे एवढी धनेश्वर भोईर, त्याचबरोबर रणजित पांडे, संतोष तांगडी भाऊ, पराग म्हात्रे आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही बादशाह चषक 2026 मध्ये A1 जोडी मार्फत हार्दिक स्वागत करतो. या साहेब वेलकम आणि एन्जॉय करा क्रिकेटचा सामना. नागेश भोईर सुद्धा आहे त्यांच्याबरोबर. सगळ्या मान्यवरांचा, शैलेश पांडे, शैलेश पाटील, अरे सॉरी, आलेल्या मान्यवरांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. किती आल्या? 32. 3 वर्षाचा नाही. 3 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या झाली 32. मॅकमिलनकडे लक्ष लागलंय, चांगली फलंदाजी करतोय. किरण येत आहेत नंबर 4चं षटक घेऊन. 29 धावसंख्येवर खेळतोय मॅकमिलन. सुपर बॅटिंग फ्रॉम हिम. किरण 4थं षटक घेऊन मॅकमिलनसाठी. वेगवान चेंडू खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू बॅटची कड जाऊन घेऊन जातोय पॉईंट क्षेत्ररक्षणामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 33. 4 बाद 33. कोण आहे? जॉर्डन सामना करेल किरणचा. लॉफ्ट केलंय, चेंडू जातो तिकडे ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव पूर्ण करतात जॉर्डन. एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 34. 4 बाद 34. थोडीशी स्टेबिलिटी आणण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा, नाही तर कंटिन्युअस विकेट जात होत्या TD स्टार चौक संघाच्या. 2 चेंडू चांगले हाताळलेत किरण यांनी. 3रा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आज टिपिकल स्टाईल मॅकमिलनची, पण तो चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जातोय. बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 36. धावा कशाही असो यायला हव्यात. चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 4था चेंडू 4थ्या षटकातील. यावेळी लॉप केलंय. रेंजमध्ये जर आला मॅकमिलनच्या तो नक्की षटकारासाठी जाईल आणि अजून एक षटकार मॅकमिलनच्या माध्यमातून. धावसंख्या 42. गुड शॉट. हॅलो हॅलो कमान डीजे. हॅलो. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. अतिशय चांगलं गाणं बनवलं या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा किरण टू मॅकमिलन गोविंद. यावेळी कवसला खेळायचं होतं, नाराज होतं मॅकमिलन. तिकडे चेंडू थोडासा अगोदर खेळला जातोय आणि बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. हा दुसऱ्यांदा मिस होतोय कवसला खेळताना मॅकमिलन. चांगला चेंडू, चांगला कमबॅक किरणचा. षटकारानंतर निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. किरण टू मॅकमिलन गोविंद. उजव्या हाताने 10 ते 12 बॉलांचा स्टार. राईट मधून विकेट. यावेळी पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती धाव सिंगल घ्यायची आहे आणि परत स्ट्राईकवर यायचं आहे. तोच अजेंडा ठेवलाय मॅकमिलननी आणि चांगली फलंदाजी करतो. धावसंख्या पोहोचली 43 वरती. गुड बॅटिंग. वन मॅन शो दाखवतोय मॅकमिलन गोविंद. आपले तुझे राई ते घे ते घे. नमस्कार. थँक्यू. चला आपण मंचावर काही सन्मान घेऊया. आमचे एकूणच एवन जोडीचे बरेच मित्र इथे आलेत. खास राई गावातून सुद्धा विवेक म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. प्रफुल्ल दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करूया. राई गावातील सामाजिक कार्यकर्ते विवेक तसेच विश्वनाथ यांचा विशेष सन्मान आपण एवन जोडीच्या माध्यमातून प्रफुल्ल दादाच्या शुभ हस्ते करतोय. बादशाह चषकामध्ये आपलंही स्वागत आहे. कारण बादशाह परिवार आणि रायगाव हा एक वेगळा स्नेह आहे आणि तो स्नेह इथे जपताना हे दोन्ही मंडळी इथे उपस्थित आहेत. विवेक म्हात्रे तसेच विश्वनाथ पाटील यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. राई गावातील या व्यक्ती आणि निश्चितच बादशाह चषक आणि त्यांचं नातं वेगळं आहे. आपण सुरेश यांना देखील मध्ये, मला वाटतं या फ्रेममध्ये सुरेश देखील या. सुरेश या प्लीज पुढे या. कारण अगदी हे मित्र सगळे आज एकत्र आलेत आणि बादशाह चषक त्यांचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करत आहे. राहुल इथे 5वं षटक घेऊन लॉप केलंय पुन्हा एकदा. हा चौथा षटकार. हा चेंडू येणारच नाही बहुतेक. गुड शॉट. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम मॅकमिलन. वन मॅन शो. चला मुख्य मंचावर अजून एक विशेष सन्मान ज्यांच्या येण्यानं आतिषबाजी झाली. संतोष भाऊ तांगडी इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांचा विशेष सन्मान आम्ही करू इच्छितोय. एवन जोडीला विनंती करतोय की आपण हा विशेष सन्मान करूया मुख्य मंचावर. संतोष भाऊ तांगडी यांचा नेहमीच दरवर्षी त्यांचं येणं असतं आणि निश्चितच हा विशेष सन्मान आपण करतोय. त्या अगोदर एक खास सन्मान अजूनही आपण करतोय. भूपेनजी यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. शेवटच्या तो कोण आहे तिकडे. त्यांना बाहेर जायला, तिथे ह्याच्या बाहेर जायला सांग त्यांना प्लीज. ते जे खेळाडू पडद्याच्या आतमध्ये आहेत. चला षटकाराची आतिषबाजी होती. त्यांना बाहेर काढ ना ते पडदे. मागे जा तिथून प्लीज. कॉपरेट करा. डिस्टर्ब झाला असता, त्याला लागलं असतं प्लीज. थँक्यू. विशेष सन्मान संतोष भाऊ तांगडी यांचा. अगदी एवन जोडीचा हा खास मित्र दरवर्षी येणं आणि एकूणच या स्पर्धेला अगदी वलय प्राप्त करणं. थँक्यू संतोष भाऊ. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे बादशाह चषकामध्ये. वैयक्तिक उच्चांक गाठला इकडे मॅकमिलनने. अजून एक महत्त्वपूर्ण सन्मान. 49 धावेवरती खेळतोय. Thank you. अतिशय चांगली फलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. कालच्या दिवसात 40 होता हायस्ट. आता मॅकमिलन 49 वरती पोहोचलाय. हा सुद्धा खोदून काढला जातो तिकडे चेंडू आणि पहिलं अर्धशतक येत आहे बादशाह चषक 2026 मध्ये मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. परत एकदा थर्ड अंपायरकडे गेलेत. रिस्क घेतली होती मॅकमिलनने. पाहायचंय तिकडे यक्षरक्षक खूप कॉन्फिडंट आहेत की हा गडी बाद झालाय म्हणून. चेक केलं तर विशाल नाईक यांच्याकडे लक्ष असेल ते चेक करतील. थर्ड अंपायरकडे कॉल दिलाय स्क्वेअर लेग पंचांनी. चला मुख्य मंचावर अजून एक सन्मान आमच्या भाऊंचा, ते म्हणजे धनेश्वर भाऊ इथे उपस्थित आहे. वेलकम वेलकम. आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण करूया. धनेश्वर भोईर ससुपाड्याचे उद्योजक आहेत आणि निश्चितच एवन जोडीचे अगदी खास मित्र. त्यांचाही हा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. वेलकम भाऊ. आपलं स्वागत आहे बादशाह चषकामध्ये आणि एक खास भेट आपणासही आम्ही देतोय. निर्णय जो काय असेल मात्र एकदा जोरदार टाळ्या मॅकमिलनच्या या इनिंगसाठी झाल्या पाहिजेत.
अफलातून इनिंग. फलंदाज बाद आहे तिकडे. रणजित पांडे सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. या सर प्लीज. धावचीच्या स्वरूपात बाद होतात तिकडे. पंच विशाल नाईक इथे चेक करतात, थर्ड अंपायर. आणि फलंदाज बाद आहे तिकडे. दुसरी धाव घेताना रिस्क पकडली होती स्ट्राईकसाठी मॅकमिलन यांनी आणि तिकडे चांगल्या थ्रोवर ते बाद होतात तिकडे. 21 चेंडूमध्ये 51 धावा केल्या, 50 धावा केल्या. दुसरी धाव घेताना ते बाद होतात तिकडे. रणजित पांडे सर यांचा हा विशेष सन्मान या मुख्य मंचावर केला जातो एवन जोडीच्या माध्यमातून. तसेच नागेश भोईर साहेबांना देखील विनंती करतोय, या प्लीज त्यांचाही विशेष सन्मान आपण करतोय. काय झालंय? काय होय सर? नागेश भोईर यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावर होतोय. अनेक अनेक आपले पाहुणे, अनेक अनेक मित्र एवन जोडीचे एकूणच आजच्या दिवसात, आजच्या या रात्रीत येताना दिसत आहेत. या सर्वांचं स्वागत, सर्वांचा सन्मान होतोय. पराग पाटील यांचाही विशेष, पराग म्हात्रे या आपलाही विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. या पराग प्लीज. म्हणजे तर पराग म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान. काय बोलतो मॅक? अशोक राऊत पंचान अच्छा, चेंडू फुटलाय. ओके, वेट डिसिजन घेतील, ऑन फील्ड डिसिजन अंपायर घेतील. मॅकमिलन थांब जरा, थांब. ते डिसिजन देतील, तू घाई करू नको. पंच आहेत ते व्यवस्थित निर्णय देतील, डोंट वरी. तसेच शैलेश भाऊ पाटील यांचाही विशेष सन्मान आम्ही या प्रसंगी करतो. या प्लीज. या शैलेश भाऊ, आपलाही विशेष सन्मान. चला, मुख्य बेंचावर अजून एक खास सन्मान, तो म्हणजे शैलेश भाऊंचा. त्यांचंही विशेष स्वागत एवन जोडीतर्फे केलं जात आहे. थँक्यू. आज या स्पर्धेत आपण सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं मनापासून कौतुक आणि आभार. धन्यवाद. वेलकम काका, आपलंही खास स्वागत. त्यांचाही हा विशेष सन्मान आम्ही करतोय. थँक्यू काका, आपलंही स्वागत. एवन जोडी किती फेमस आहे हे सगळ्या या मित्र परिवार आल्यानंतर आपल्याला कळतं. अगदी मागच्या वर्षी हा उत्साह आणि यंदाच्या वर्षी अगदी ही स्पर्धा अगदी 8 रात्रीमध्ये आहे. त्यामुळे भाऊंना विनंती करतोय, दररोज या. थँक्यू. चला बोलूया पुढे एकदा मॅचकडे. सिच्युएशन सांगा आणि स्कोर सांगा प्लीज. काय
चला सामन्याकडे वळूया. अतिशय चांगल्या इनिंगचा थोडासा फलंदाज बाद आहे तिकडे, कारण नियम असा आहे की जर असे काही सिच्युएशन झाली तर जो 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 निर्णय आलाय, समजा हा षटकार असता तर षटकार सुद्धा दिला असता. जर फलंदाज बाद आहे तर त्याला बाद पण दिलं असतं. त्याच्यामुळे हा आणि हेच कंटिन्यू राहील, कारण कालच्या दिवसांमध्ये असं झालं होतं आणि तेव्हा पंचांनी सांगितलं होतं बॉल फुटल्यानंतर जे काय आहे तोच डिसिजन मान्य. याच्या अगोदर सुद्धा अशी सिच्युएशन झाली होती, त्याच्यामुळे आता नियमामध्ये बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे हा चांगला निर्णय कमिटीच्या माध्यमातून आणि याची पूर्वसूचना सगळ्या संघांना दिलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं वाईट मलाही वाटतंय, परंतु ही सिच्युएशन आता ती हँडल करण्यासाठी जो नियम अगोदर दिला आहे त्याच दिशेवरती ठाम राहते कमिटी. आणि म्हणून एक चांगली इनिंग थोडीशी धावचीच्या स्वरूपात आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये बाद होतो. तिकडे नवीन फलंदाज पाठवून द्यायचा तिकडे प्लीज. धावसंख्या झाली आहे डिसिजन झालाय, कॉपरेट करायचं आहे प्लीज. चला पंचांनी सामना चालू करायचा आहे प्लीज. संकेतला दे ना, संकेतला. चला बघा, सगळ्या संघांसाठी रूल हे सेम असतात आणि ज्या पद्धतीने एका रूलची मी निश्चितच तुम्हाला आठवण करून देतोय. बॉल तोपर्यंत डेड होत नाही जोपर्यंत त्या बॉलचे 2 तुकडे होत नाही. लक्षात घ्या, हा महत्वपूर्ण नियम आहे मित्रांनो. खेळा यार. बघा उशीर होतोय ऑलरेडी एकूणच सामन्याला, त्यामुळे एका डिसिजनसाठी आम्ही एवढा वेळ घेऊ शकणार नाही. ऑनफिल्ड अंपायरनी जो डिसिजन दिला आहे त्यानुसारच मॅच पुढे सरकेल अशी अपेक्षा आहे. आपण बऱ्याचदा क्रिकेटमध्ये बघतो एखादा बॉल षटकार गेला आणि त्यानंतर फुटला तर तो षटकारच देतो. आणि त्या धर्तीवर जर विचार करायचा झाला तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये जी गोष्ट घडली आहे तीच गोष्टीचा आधी विचार करावा लागेल. सिंपल आहे. मी मगाशी देखील म्हटलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही अनसेड रूल्स आहेत. बघा अनसेड मी यासाठी बोलतोय की प्रत्येक ठिकाणी ते सांगितले जात नाहीत. आता हे अनसेड रूल यासाठी असतात की बऱ्याचदा तुम्हाला या गोष्टीची खात्री करायची आहे की एखाद्या मैदानावर जात असताना तिकडचे रूल्स काय आहेत.
बऱ्याचदा 7 ते 8 रूल सांगितले जातात, पंचांचा निर्णय अंतिम आहे, त्याच्यानंतर अशा षटकांचे सामने आहेत, ऑनफिल्ड नियम सांगितले जातात. मात्र जे अनसेट रूल्स आहेत त्या अनसेट रूल्समध्ये एक महत्त्वपूर्ण नियम असा असतो की एखादा बॉल जोपर्यंत पूर्ण फुटला नाही, त्याचे 2 तुकडे होत नाही, त्या सिच्युएशनवर जी नोंद केली जाते तीच केली जाते. मग तो षटकार असेल तर षटकार दिला जातो, चौकार असेल तर चौकार दिला जातो आणि विकेट असली तर विकेट दिली जाते. वेलकम वेलकम, पुन्हा एकदा स्वागत करूया स्थानिक नगरसेवक सन्माननीय महेश नरेश म्हात्रे यांचं. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंचावर. चला सामन्याकडे वळूया. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. थँक्यू मॅकमिलन. चांगला फलंदाज आहेस तू, त्याच्यामुळे काय नियम आहेत कधी कधी मनाविरुद्ध असतात पण ते ॲक्सेप्ट करावं लागतात. ही स्पोर्ट्समनशिप असते आणि ती चांगली स्पोर्ट्समनशिप तू दाखवलीस त्याबद्दल मी तुझं कौतुक करतो. एक चांगली इनिंग, धावसंख्या 56 झालेली आहे. भूपेंद्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे मॅकमिलनला, ते नंतर त्यांनी घेऊन जायचं आहे. 50 मारल्यात त्यांनी, हा सर्वोच्च धावसंख्या त्याच्या माध्यमातून. मी प्रेक्षकांना विनंती करून एकदा या चांगल्या इनिंगसाठी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे आणि स्पेशली त्याच्या स्पोर्ट्समनशिपसाठी, कारण ते त्यांनी दाखवले. गुड, वेल, अतिशय चांगलं. मी माझ्या पद्धतीने सुद्धा तुझं कौतुक करतो. वेल प्लेड मॅकमिलन. 500 रुपये आलेले आहेत. हेच नियम 10 दिवस आहे. राहुल निर्धाव चेंडू हाताळला. नवीन फलंदाज सुनील आलाय, सुनील डोंगरकर. चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस होता राहुलकडून. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे 5व्या षटकातील. लेग ब्रेक, चेंज ऑफ पेस. परत एकदा खूप वेगाने बॅट फिरवली जाते आणि चेंडू थोडासा उशीर होतोय. सरप्राईज झालाय तिकडे सुनील की चेंडू बॅटच्या आतमध्ये होता आणि तो कनेक्ट का झाला नाही म्हणून. आणि व्हेरिएशन चांगलं, 2 चेंडू व्यवस्थित हाताळलेत राहुलने 5व्या षटकातील. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 56 आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता. यावेळी धावेसाठी पुढे सरकलेत नॉन स्ट्रायकर, परंतु नक्कीच तिकडे जे धावचीच्या स्वरूपात गडी बाद होईल. अजून एक गडी बाद होते TD स्टार चौक संघाचा. धावसंख्या 56 असताना अतिशय चांगले चेंडू हाताळले. 3 शेवटचे 3 चेंडू व्यवस्थित हाताळलेत राहुलने तिकडे आणि सुनीलला तिकडे अडकवून ठेवलंय. धावसंख्या 56 झाले. 57 धावा करायची आहेत. साई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पखाडी संघाला 57 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. मॅकमिलनला विनंती करीन 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. भूपेंद्र चंद्रकांत पाटील, उद्योजक नवघर गावचे. आणि टॉससाठी सुद्धा यायचं आहे. अगोदर सूचना दिली होती की ही या इनिंगच्या दरम्यान याच्यानंतरचा होणारा सामना ड्रीम 11 आणि बादशाह बॉईज सत्या, आमच्या सत्याची टीम आहे. विनंती करतो की टॉससाठी यायचं आहे. लगेच नाणेफेकीचा कौल होईल. त्याला तोडू नको, मला सोडू नको, मेरे दिल में तू है सूप है ना, मेरी आंखों में आ सब. आमचे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे ऑफिशियल कॉमेंटेटर पांजोगावचा गोड आवाज दिवेश किणे आले आहेत. याच्या नंतरची समालोचन त्यांच्या माध्यमातून होईल. धन्यवाद. चला, दोन्ही संघनायकांना विनंती करतोय आपण टॉसच्या दिशेने या. एका बाजूला ड्रीम 11 आणि दुसऱ्या बाजूला बादशाह बॉईज सत्या. यस, बादशाह बॉईज संघाचा कॅप्टन आलाय. ड्रीम 11 प्लीज आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने.
ओव्हरची मॅच होती. चला ड्रीम 11 कॅप्टन आपण या. विनंती करतोय ड्रीम 11 कॅप्टन आमचे मांडीवर उपस्थित झालेत. महेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉईन स्पिन केला जाईल. विनंती करतोय ड्रीम 11 आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आमच्या समवेत जॉईंट व्हायचं आहे. तीन धावांचा पॅनलाइज आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसच्या दिशेने आला नाहीत तर आपल्याला 3 धावांचा पॅनलाइज केलं जाईल. प्लीज विनंती करतोय ड्रीम 11 टीम कॅप्टन येतात बाईक लावायला. साताराची टीम ना तुमची. चला ड्रीम 11 प्लीज थोडंसं रनअप करत या. आमच्या मांडीवर उपस्थित आहेत महेशजी म्हात्रे साहेब. चला टॉस होतोय. बादशाह बॉईज सत्या A1 जोडी कॉल दिलाय आणि A1 जोडी येते. महेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय दोन्ही कर्णधारांना आपण शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावरती असा नसतं व्हायचं आहे. टॉस झालाय काय डिसिजन असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही एक 60+ एक डिफेंडिंग टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी 2 शब्द मनोगत कसे व्यक्त कराल? खूपच भारी स्पर्धा. आम्ही गेल्या वर्षी पण खेळलो होतो. खूप मजा आली होती. चांगलं झालं होतं लास्ट इयर. यावर्षी पण आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तर टॉस संपन्न झालाय. टॉस बॉक्समधनं टॉस जिंकलाय बादशाह बॉईज सत्या 11 संघाने आणि प्रथमतः निवडलाय फलंदाजी. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रोहित नार्वेकर नावाचं वादळ घोंगावलं गेले. पहिल्या 2 बॉलवरती लगातारच्या 2 षटकार ठोठावले गेलेत. अप्रतिम चांगला चेंडू हाताळला गेलाय. लगातारच्या 2 बॉलवरती षटकार आल्यानंतर मॅकमिलन गोविंद गोलंदाजी मार्गावरती आहेत आणि खोलात चेंडू टाकलाय. सन्मानपूर्वक त्या चेंडूला खेळतोय रोहित नार्वेकर. ह्याही वेळेला ऑन साईडला उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगला आहे आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी. मोठा धक्का बसतोय. रोहित नार्वेकर बॅक टू द डग आउट गॉन.
थँक यू डीजे न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती येतोय. सौरभ सिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 वरती दाखल झालाय. सौरभ सिंग येतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती षटकार आल्यानंतर मॅकमिलन गोविंद चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने बॉलर्स बॅक ड्राईव्ह जबरदस्त फटका होता, मात्र विदिन सेकंदात त्या चेंडूवरती नजर ठेवली होती मॅकमिलन गोविंदने आणि जबरदस्त रिफ्लेक्शन पाहायला मिळतंय. तिथे जर झेल झाला असता तर जबरदस्त झेल पाहायला मिळाला असता. चेंडू फेकून झालेत 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस 12 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. अगदी नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक यू डीजे. पहिल्या षटकाचं जर कम्पेअर केलं तर पहिल्या षटकात पहिल्या इनिंगमध्ये 3 धावा आणि 2 गडी 12 धावा होत्या आणि 1 गडी बाद झाला होता. इथे 16 धावा घेतल्या गेल्यात. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते बंदर पाखाडी या संघाची. मॅकमिलन गोविंदची 50 धावांची इनिंग आपण पहिल्या इनिंगमध्ये. इथे चांगला कारनामा करावा लागेल. या धावा जर चेस करायच्या असतील तर एखाद्या खेळाडूला खेळपट्टीवरती तग धरून राहावं लागेल. 16 धावा फलकावरती. 24 चेंडू आणि विजयाकरिता 40 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. प्रत्येक षटका गणिक 41 धावांची आवश्यकता आहे. 57 टू विन आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरनं केलेत. 1 बाउन्सने बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बादशाह चषक चौकार. थँक यू डीजे. काय फटका खेळले, जबरदस्त टायमिंग. व्ही शेपमध्ये फटका खेळतायत विवेक भंडारी. आपला अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या फलकावरती तुषार पाटील आम्हाला दर्शवतायत की 20 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात केली गेली. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती क्लिंटन माल्या येतोय. क्रमांक 2चं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट घ्याव्या लागतील या सामन्यामध्ये जर परत यायचं असेल तर. पायावरचा चेंडू फ्लिक ऑफ द रिचचा फटका दाखवलाय. जबरदस्त टायमिंग आहे. स्क्वेअर लेग फेनच्या दिशेने बॉलला पाठवलंय. 1 टप्प्यासहित आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करिता चौकार. थँक यू डीजे. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. जबरदस्त विवेकच्या मनगटात जान आहे अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. भरपूर चांगलं टायमिंग होतं आणि तिथे चौकार येतोय. हाही बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात जबरदस्त टायमिंग जरूर दाखवले, मात्र तिथे प्रोडक्शन घेतले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1च धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोचते. विजयाकरिता अजूनही आपण पाहिलं तर 32 धावा बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग होत आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय विकेट घ्यावं लागतील मॅकमिलन गोविंदच्या संघाला. जर परत पुनरागमन करायचं असेल, या मॅचमध्ये जर यायचं असेल तर रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट घ्याव्या लागतील.
हाही बॉल जबरदस्त टायमिंग आहे समोरच्या दिशेने काय फटका खेळलेत 6 धावा षटकार नवीन द्यायला लागेल ना थँक्यू डीजे जबरदस्त फटका सौरभ सिंगच्या बॅटमधनं हा षटकार येतोय पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते याही षटकात आतापर्यंत 15 धावा आलेत आणि धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती 31 या आकड्यावरती 31 रन्स ऑन बोर्ड पॉवर प्ले ऑन आहे सौरभ सिंग स्ट्राईक घेतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस खोलात चेंडू होता यॉर्कर लेनचा चेंडू फक्त सन्मानजनक त्या चेंडूला पुश केलाय पाठवलंय गलीमध्ये एक धाव मिळते धावसंख्या पोचली गेली ती 32 या आकड्यावरती काय बॅटिंग झाले मैदानाच्या आतमध्ये रोहित नार्वेकरने जी सुरुवात करून दिली होती त्या सुरुवातीला अगदी चांगली 7 जोड पाहायला मिळते या दोन बॅटरची एका बाजूला विवेक भंडारी तर दुसऱ्या बाजूला सौरभ सिंग गतीमध्ये परिवर्तन आधीच ओळखलं होतं त्यालाही पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या अगदी मधोमध बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार थँक्यू डीजे A1 जोडी जितू पाटील आणि राकेश पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते बादशाह चषक 2026 हे शानदार जानदार आणि वजनदार असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय मागच्या वर्षी अफलातून स्पर्धा पाहिली होती ते पर्व सक्सेसफुल झाल्यानंतर दुसऱ्या पर्वात आपण आलो आहे मागच्या वर्षी NP स्पोर्ट वर्सोवा हा संघ मात्र फायनलमध्ये पोचला होता आणि तिथे त्यांनी ट्रॉफी उंचावली होती यंदाच्या हंगामामध्ये 48 संघातून कोणता संघ पुढे येतोय 32 संघातून कोणता संघ पुढे येतोय याकडे लक्ष लागलंय कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर शनाया पॅकर्स टिंबिवलीचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये सौरभ सिंग थांबायला तयार नाही यावेळेस चेंडूला अगदी फेकून दिलंय आउट ऑफ दी पार्क कलादेवी मातेच्या दर्शनासाठी षटकार थँक्यू जरा दुसरा चेंडू द्या बॅटिंग करतोय अफलातून फटके फोर्स करतोय चेंडूला आणि बॅटच्या रडारमध्ये ज्या वेळेस चेंडू येतोय त्यावेळेस अगदी सौरभ सिंगला आपण पाहिलं तर तुटून पडताना पाहायला मिळतोय जबरदस्त बॅटिंग चौकार आणि षटकारांमध्ये डील चालू आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही आतापर्यंत फक्त 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये 4 षटकार 4 चौकार आतापर्यंत ठोठावलेले पाहायला मिळत आहेत बंदर पाकाडी हा संघ पूर्णपणे हावी झाला आहे या मॅचमध्ये असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही अगदी ब्लॉकॉलचा चेंडू होता त्यावरती सिंगल कंप्लीट केल्या एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता पोचली गेली ती फलकावरती 43 या आकड्यावरती विकेटच्या शोधात आहेत मॅकमिलन आपल्याला पाहायला मिळत आहेत एक विकेट जरूर माघारी परतवला आहे मात्र विकेटच्या शोधात आतापर्यंत पाहायला मिळत आहेत जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आहे यावेळेस जबरदस्त फटका खेळायचा होता स्वीप करायचा होता मात्र बॅटच्या टोला चेंडू लागतोय आणि खेळपट्टीवरती राहतोय तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळत आहे धावसंख्या फलकावरती 43 या धावसंख्येवरती स्थिरावली गेल्या आता 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता पाहायला मिळते फुलटॉसवरती कन्वर्ट केलंय
मध्ये चेंडूला जबरदस्त टायमिंगच्या बलावरती पाठवलंय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा सिक्सर. चांगला फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यालाही बीट करतोय बॉल आणि तोही बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चांगला फटका खेळतायत जमिनीलगत खेळतायत लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथे चांगलं प्रोडक्शन पाहायला मिळत आहे. एकच धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 54 वरती विजयाकरिता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांमध्ये 54 बनवले आहेत. इथे 12 चेंडूमध्ये 3ची आवश्यकता. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरती पॉल दाखल झालेत. रिव्हर्सचा फटका खेळले तिथे पाठवले बॉलला जबरदस्त जणू काही डावऱ्याच्या फलंदाजाने या चेंडूला भिरकावले की काय. आउट ऑफ दी पार्क आणि षटकाराच्या मदतीने सामना फिनिश केलाय बंदर पाखाडी या संघाने. अभिनंदन टीम बंदर पाखाडी अँड हार्ड लक टीम टीडी स्टार चौक. चलो 50 मारले त्याचे 500. दोन्ही टीम आपण हस्त आंदोलन केल्याशिवाय मैदान सोडायचं नाही. जबरदस्त सामना झालेला आहे. अगदी एकतर्फी हा सामना पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. बॅटिंग करत असताना विवेक भंडारी या बॅटरने बनवलेत त्या